संभाजीनगर आणि महाराष्ट्र. आज मी आलेली आहे पर्यटक. मला एक संदेश सर्वांनाच द्यायचा आहे की आपण सगळेजण एन्जॉय करतो. म्हणजे आपलं एन्जॉय म्हणजे असं असतो हॉटेलमध्ये जाणं, फिरणं, गेट टुगेदर करणं, बरंचसं काही. आणि बरंच त्याच्यासोबत असंही मला म्हणायला काही हरकत नाही की आपण आजारी पडतो. असं कुठलंच वयोगट नाही आहे की जिथं आपण आजारी पडतो, आपल्याला दवाखान्यात जावं लागतं, मग गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे आता तुम्ही बघता की अगोदरचं आपण म्हणतो ओल्ड इज, म्हणजे काय म्हणतात ना, ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड का बरं म्हणतो आपण? कारण जुन्या लाईफमध्ये मला सांगा, पहिले जिम होतं, पहिले योगा होतं, काहीच नव्हतं. आणि पहिलं कधी ऐकलं होतं तुम्ही की थायरॉइड आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला कॅन्सर, ब्लड कॅन्सर, किंवा असे काही आजार आता झालेत, असे काही आजार आहेत की अक्षरशः काही त्यांची तर नावं पण माहीत नसतात. आणि त्याच्यात वयोगटची पण लिमिट नाही आहे त्यामध्ये. कुणाला अक्षरशः लहान मुलांनाही चष्मा लागतोय, कोणाला थायरॉइड होतोय, कोणाला शुगर होतोय. मला एकच म्हणायचं आहे की पूर्वी हे नसायचं का? पूर्वी थायरॉइड नव्हतं, शुगर नव्हतं. आणि पूर्वी बघा ना, डाएट प्लॅन होता, म्हणजे पूर्वी जिम नव्हती, काही नाही. पण याचा अर्थ जिम, योगा हे चुकीचे हे नाही, बिलकुल नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की पूर्वी एक निसर्गरम्य वातावरण, सकाळी सकाळी 3ला 4ला पहाटेला बायका उठायच्या, सोबत सगळंजण परिवार उठायचा. झाडू मारणे, अंगण सडा करणे, रांगोळी काढणे, तुळशीची पूजा करणे. आणि तुळशीची पूजा म्हणजे ऑक्सिजन त्यामध्ये मिळतं, राईट? तर ऑक्सिजन मिळतं म्हणजे नैसर्गिक वातावरण ते बनतं. आणि तुम्ही बघा, आता आपण जेव्हा मॉर्निंग वॉक करतो, आपण जिमला जातो, योगा करतो, तर आपल्याला फ्रेश वाटतं. आणि आपल्याला स्वतःहून असं फील होतं की आपण खूप निरोगी आहे, आपण खूप फिट आहे. आणि खरंच हे नक्की आता पहिल्यामध्ये आणि आत्तामध्ये हाच डिफरन्स आहे. कारण पहिले सगळ्या महिला, घरातले सगळेजण, पुरुष मंडळी हे सकाळी सकाळी पहाटे उठायचे, त्यांच्या कामाला लागायचे, शेतावर जायचे आणि त्यांचं वर्कआउट खूप व्हायचं, खाणंही तिथपर्यंत. आता आपण साधारणतः एक जरी पोळी खाल्ली तर आपलं फॅट्स वाढतात, किंवा मग कॅलरीज वगैरे. म्हणजे इतकं टेन्शन येतं की एखादा पदार्थ खाण्याची इच्छा जरी असेल तर आपल्याला असं वाटतं, इच्छा मारतो आपण. माझी आजी म्हणायची, इच्छा मारायची नाही. मग इच्छा मारायची नाही तर आपल्याला बाकीचं आजाराचं टेन्शन येतं. तर म्हणून मला आज म्हणायचं आहे, तुम्ही एक फील करा, आपल्याला दवाखान्यात म्हणजे मी म्हणत नाही दवाखान्यात जाऊ नका, डॉक्टरांना सॉरी, पण शक्यतो टाळा. कारण की आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, आपल्याला जर फिट बनायचं असेल, जिम, योगा आणि सोबत मॉर्निंग वॉक आणि सोबत